दरम्यान उदय सामंत हे डाऊटफुल आहे. सामंत हे शिंदेचे आहेत आणि फडणवीसांचे पण आहेत, अशी टीका शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊतांनी केली. शिंदे आणि फडणवीस या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे, हा त्यांचा अत्यंत मोठा गैरसमज आहे, असा टोलाही राऊतांनी लगावला. तर त्यावर कितीही भांडणं लावण्याचा प्रयत्न केला तरी वाद पेटणार नाही, असं प्रत्युत्तर मंत्री सामंत यांनी दिलं. उदय सामंत डाउटफुल आहेत. उदय सामंत आहेत ते शिंदेचे पण आहेत आणि फडणवीसांचे पण आहेत. कधी काळी ते ठाकरेंचे होते, कधी काळी ते शरद पवारांचे होते. अशी वक्तव्य व्यापारी पद्धतीचे मंत्री करत असतात. जे उद्योजक मंत्री असतात त्यांना अशी वक्तव्य करावी लागतात आणि त्यांनी करू द्या, चांगली गोष्ट आहे. त्यांना कोणी सांगितलं दोघांमध्ये फार मैत्री आहे म्हणून? त्यांचा गैरसमज आहे. काही लोकांना मी प्रचंड आवडायला लागलेलो. एक 15 दिवसापूर्वी त्यांनी माझं कौतुक देखील केलेलं होतं. त्याच्यामुळे जी व्यक्ती माझं कौतुक करते, जी व्यक्ती मला मोठं करण्याचा प्रयत्न करते, त्याला मी शुभेच्छा देतो. पण एक महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा सांगतो की मला माझ्या मर्यादा माहिती आहेत. आम्ही सगळे शिवसेनेमध्ये जे काम करतो ते त्यांना जे अपेक्षित नाही ते आम्ही काम करतो. त्याच्यामुळे असल्या बोलण्यानं माझ्यामध्ये आणि शिंदे साहेबांमध्ये किंवा माझ्या सहकाऱ्यांमध्ये कधीही तेढ निर्माण होणार नाही, हे पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये मी सांगतो. पाहुयात पुढची बातमी. अधिवेशन संपलं तरी रायगड आणि नाशिक हे दोन जिल्हे पालकमंत्र्यांशिवायच आहेत. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्या कोर्टात टाकण्यात आला आहे. तर दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री फडणवीस अंतिम निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात आलंय. गेल्या 3 महिन्यांपासून रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद सुरूच आहे. तर नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांच्या देखरेखीखाली तयारी सुरू आहे. त्यामुळे जवळपास नाशिकचा निर्णय झाल्याचं बोललं जातंय. दरम्यान रायगडच्या पालकमंत्री पदावरून एकमेकांवर आरोप करणारे गोगावले आणि तटकरे एकाच कार्यक्रमादरम्यान एकत्र आले. दोन्ही मंत्र्यांचा किल्ले रायगडावर पाहणी दौरा होता. या दौऱ्यादरम्यान मंत्री गोगावले आणि मंत्री अदिती तटकरे यांनी एकत्र चहापान केलं. पालकमंत्री पदाच्या वादादरम्यान हे दोघेही एकत्र दिसले. दरम्यान नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावरून आतापासूनच वादाला सुरुवात झाली आहे. त्र्यंबकेश्वर हेच खरं कुंभमेळ्याचं स्थान असल्याचा दावा शैव आखाड्याचे महामंत्री हरिगिरी महाराज यांनी केलाय. इतिहासात मंथन करताना अमृताचे थेंब फक्त त्र्यंबकेश्वरलाच पडल्याचा दावा शैव आखाड्याकडून केला जातोय. तसंच नाशिकच्या रामकुंडात आमच्यासाठी 3 तास राखून ठेवण्यात आल्याचा नवीन दावाही त्यांनी केलाय. तर वेळ पडल्यास आम्ही यावेळी नाशिकमध्येही शाही स्नान करू, असा इशाराही त्यांनी दिलेला आहे. दरम्यान पेशव्यांच्या काळात संघर्ष टाळण्यासाठी वैष्णवांसाठी नाशिक आणि शैव साधूंसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये शाही स्नान करण्यासाठी ही विभागणी झाली होती, अशी माहिती आहे. तर आता प्रशासनानं आणि वैष्णव आखाड्यांनी नाशिक कुंभमेळा असा सर्वत्र प्रचार केल्यानंतर शैव आखाडे आक्रमक झाले आणि यासोबतच आता नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या वादात हरिगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्र्यंबकेश्वरकडे स्नानासाठी ओढा वाढणार असं बोललं जातंय.